21 जुलैला पुणेमध्ये भारतीय जनता पक्षाचं ऐतिहासिक अधिवेशन होणार आहे। राज्यातले 5300 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। राज्य स्तरापासून तालुका स्तरापर्यंत सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, माजी नगरसेवक अपेक्षित आहेत। या अधिवेशनामध्ये आमचे केंद्रातले सर्व राज्यातले मंत्री, सर्व आमदार, खासदार आणि या अधिवेशनाला खास करून देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अधिवेशनाची संपूर्ण उपस्थिती अमित भाई करणार आहे। आमचे नेते माननीय नितीन गडकरीजी हे उद्घाटन समारंभाचा समारोप करणार आहेत। पीयूष गोयलजी, भूपेंद्र यादवजी जे आमचे प्रभारी आहेत, केंद्रीय मंत्री, ते सुद्धा राहणार आहेत। देवेंद्रजी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काही विषय मांडणार आहेत। मोदीजींच्या 3ऱ्या कार्यकाळाचा एक अभिनंदनाचा प्रस्तावही होणार आहे आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि आता जे बजेट आलं आहे महाराष्ट्र सरकारचं, या बजेटच्या ज्या योजना माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा या सरकारने घोषित केल्या आहे, त्या योजना त्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजनासुद्धा या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्ष करणार आहे। सोबतच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळामध्ये संवाद यात्रा भारतीय जनता पक्ष 288 विधानसभेत आणि 48 लोकसभेमध्ये करणार आहे। 20 राज्याचे प्रमुख नेते संवाद यात्रेमध्ये पंचायत समिती गट, जिल्हा परिषद गट, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्रभागापर्यंत एका विधानसभेत किमान 40,000 घरापर्यंत ही संवाद यात्रा पोहोचणार आहे आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जे खोटारडेपणा लोकसभेत केला, जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करून मागासवर्गीयांना संविधान बदलणार आहे हे सांगून, आदिवासी समाजाचे हक्क काढणार आहे हे सांगून, महिलांना 8,500 रुपये महिना देऊ हे खोटं सांगून मतं घेतलीत आणि कसं कन्फ्यूज जनतेला केलं हे सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडणार आहोत। शेवटी मतं घेताना खोटं बोलून मतं घेतले आहेत। जनतेला कन्व्हिन्स करता येत नाही म्हणून कन्फ्यूज करण्यात आलं। आम्ही मोदीजींनी 10 वर्षात केलेले कामं हे मांडण्यात यशस्वीपणे काम आम्ही केलं, पण काही काळापुरते आम्ही त्या ठिकाणी जे जनतेच्या मनातलं कन्फ्युजन काढू शकलो नाही, तिथे आम्ही कमी पडलो आणि महाविकास आघाडी नेमकी जातीपायीच्या राजकारणामध्ये आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लोकसभेमध्ये तालुका स्तरावर, जिल्हा परिषद गटस्तरावर खोटं बोलून वेगळ्या पद्धतीने मतदान घेतलं। एकीकडे खोटारडेपणा उघड करू संवाद यात्रेतून आणि दुसरीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार हे जे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आहे, या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कसा न्याय मिळेल याकरता सुद्धा आम्ही काही योजना तयार केल्या आहेत। शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं म्हणजे
मोदी सरकारच्या, शिंदे फडणवीस अजितदादाच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे आणि महायुतीचं सरकार येण्यामध्ये डबल इंजिन सरकारचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला होणार आहे। जे महत्त्वाचे शहर या महाराष्ट्राचे आहेत त्यांच्या शहरामध्ये जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर आज बघा मोदींच्या सरकारमध्ये अत्यंत सक्षम मंत्रिमंडळ आहे आणि एककडे फडणवीसजी, देवेंद्रजी आणि एकनाथजी आणि माननीय अजितदादा असं सरकार महाराष्ट्रात आहे। जनतेमध्ये आम्ही जाऊ, जनतेला कन्व्हिन्स करू, डबल इंजिन सरकारचे फायदे या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुन्हा नेऊ आणि जो मनसुबा आहे महाविकास आघाडीचा त्यांचं सरकार आणण्याचा, जनतेला पुन्हा खोटं बोलण्याचा, जातीपाईच्या नावाने जनतेला डिवाईड करण्याचा, जनतेला कन्फ्यूज करण्याचा तो अजेंडा आम्ही हाणून पाडू आणि पुन्हा जनतेमध्ये कन्व्हिन्स करू। जनतेला पुन्हा एकदा आम्ही घरोघरी जाऊन घर चलो अभियान करून, संवाद यात्रा करून जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न आम्ही करू। राज्यातल्या या 5300 पदाधिकारी राज्यभर प्रवास करतील अधिवेशन झाल्यानंतर आणि प्रवास करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय महायुतीला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे। जनता पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देईल असं मला वाटतं। पुण्याचं अधिवेशन मात्र हे विजयाची नांदी असेल। 2013मध्ये प्रदेश कार्यकारिणी पुण्यामध्ये झाली होती तेव्हा अनिल शिरोडेजी त्या कार्यकारिणीत त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि 2014ला मोठा विजय मिळाला होता। पुण्यनगरी पुणेमध्ये पुन्हा एकदा विजयाचा संकल्प आम्ही करू आणि महायुतीचा विजय आम्हाला मिळेल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करू। आपल्याला सकाळी 10 वाजता आपण सर्वांनी या अधिवेशनास्थळी यावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। आपण सर्वांनी आमची विनंती मान्य करावी आणि 21 तारखेला दिवसभर या अधिवेशन स्थळावर आपलं योगदान द्यावं अशी विनंती मी आपल्याला करतो। भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा मोठा भाऊ म्हणून संबंध आहे। आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये, कारण हे मान्यच आहे सर्वांना, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, 11 पक्षांना, की भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे आणि महायुतीमध्ये मोठ्या भावांना अनेक भूमिका निभावाव्या लागतात। कधी लहानपण घ्यावं लागतं, कधी मोठं पण घ्यावं लागतं। पण मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय आमचे केंद्रीय जे आमचे नेते आहेत, मोदीजी आहेत, अमितभाई आहे, नड्डाजी आहे, एकनाथजी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत। शेवटी हा विषय काही संघटनेचा नसतो। संघटनेला विजय प्राप्त करण्याकरता काम करावं लागतं। विजयानंतर राज्याचं सरकार कोण चालवेल, मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नेतृत्व घेत असतं। त्यामुळे मला वाटतं की हा विषय नेतृत्वाचा आहे, त्यावर मी बोलणं योग्य नाही। कार्यकर्ते जनतेच्या घरोघरी जाऊन राज्याच्या सरकारने, केंद्राच्या सरकारने केलेलं काम मांडणे आणि एक मत मिळवणे याकरता संघटना काम करत असतं आणि सरकार आल्यानंतर, बहुमत आल्यावर या राज्याला 14 कोटी जनतेला न्याय देण्याकरता सरकार स्थापित करावं लागतं। मला वाटतं की पुढच्या काळामध्ये एक मताने निर्णय होईल। महायुती सरकारमध्ये हे महत्त्वाचं आहे, कारण केंद्र सरकार NDAचं आहे आणि मोदीजी प्रधानमंत्री आहे। मोदीजी प्रधानमंत्री असताना महाविकास आघाडीचा, जसं उद्धव ठाकरे होते मधल्या काळात 2.5 वर्ष, 8 योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या होत्या मोदीजींच्या सरकारच्या। मी त्यांचे फाळा वाचणार आहे अधिवेशन काळात, कुठल्या योजना उद्धवजींनी बंद पाडल्या। या राज्याला पुन्हा असं होऊ नये पुढचे 4.5 वर्ष। मोदीजी प्रधानमंत्री असताना राज्याचा मुख्यमंत्री जर NDAचा असेल तर राज्याला फायदा होईल। जर एक पाय लंगडा झालं तर त्या ठिकाणी मोदीजींनी किती योजना पाठवल्या, राज्य सरकारने समजा जर उद्या त्या योजनेला स्वीकार केला नाही तर राज्याचं मोठं नुकसान होईल आणि म्हणून दोन्हीकडे NDA सरकार महत्त्वाचे आहेत
आणि त्यातनं मुख्यमंत्री कोण होईल हा निर्णय होईल तेव्हा. नाही, अजितदादा त्यांचा एक पक्ष आहे, त्या पक्षामध्ये त्यांनी राज्यभर त्यांना फिरायची मुभा आहे. आम्ही आमचा पक्ष आहे. ही संवाद यात्रा भाजपाची आहे, ही सरकारची नाही आहे. यामध्ये भाजपाचे 20 नेते राज्याच्या संपूर्ण 288 विधानसभेत जाणार आहे आणि आम्ही जे ताकद निर्माण करू, अजितदादा फिरतील ते ताकद निर्माण करतील, एकनाथ शिंदेजी फिरतील ते ताकद निर्माण करतील, त्यांच्या स्तरावर आपापल्या पक्षामध्ये संघटना मजबूत करतील, आपापले विषय मांडतील. पण निवडणुकीच्या काळात मात्र भारतीय जनता पक्षांची जी काही आम्ही बांधणी करू ती अजितदादाच्या कामात येईल, त्यांचे उमेदवार निवडून येण्याच्या कामात येईल, एकनाथ शिंदेच्याही त्या ठिकाणी उमेदवाराच्या कामात येईल. शेवटी संघटना जेव्हा मजबूत होतं तेव्हा महायुतीला फायदा होत असतं. अजितदादा जे काही प्रवास करतील ते आमच्या फायद्याचं होईल. अजितदादांच्या आमदारांनी तुमच्यासोबत लढण्यासाठी नकार दिलेला आहे. आम्ही स्वतंत्र अपक्ष लढू परंतु भाजपसोबत लढणार नाही. मला असं वाटतं की हा निर्णय इंडिव्हिज्युअल आमदार घेऊ शकत नाही, हा निर्णय पक्षाने घ्यावा लागतो. अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने महायुतीबद्दल सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळं कुणी आमदारांनी आमचा असो कुठला असो त्यांनी असं हे जे मांडलं की आम्ही लढणार नाही वगैरे, हे त्यांच्या पक्षात त्यांनी मांडता येतं, आमच्या पक्षात आमच्या लोकांनी मांडता येतं. राज्यसभेचे खासदार आले, केंद्रीय मंत्रिपद दिले, विधान परिषदेचे आमदार आले, आता अधिवेशन पुण्यात येते. का भाजपचं पुण्यावर विशेष प्रेम दिसते? राहू नये का प्रेम? पुणे येथे 21 मतदारसंघाचा जिल्हा आहे, 21 विधानसभेचा जिल्हा आहे आणि 3 खासदारचा जिल्हा आहे. 4 खासदार ना, 3.5 नाही होऊ शकत, 4 खासदारचा जिल्हा आहे. त्या मानानं पुणेला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे याकरता भारतीय जनता पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे, पहिल्यापासून राहिला आहे. आणि त्यामुळं इतका मोठा जिल्हा आणि इतकं प्रभावी नेतृत्व पुण्यामध्ये आहेत, त्यामुळं योग्य व्यक्तीला योग्य न्याय दिला पाहिजे. त्यामुळं पुण्याला जर विचार केला तर अजून काही द्यायची गरज आहे. महायुतीचं जे क्लस्टर आहे त्याच्यामध्ये वोट ट्रान्सफर होताना दिसत नाही, सगळ्यात मोठी अडचण आहे. लोकसभेला सुद्धा दिसतं. अजित पवारांची मतं हे तुमच्याकडे ट्रान्सफर होत नाही, भाजपची मतं त्यांना होत नाही. शिंदेच्या बाबतीमध्ये थोडंसं ते प्रमाण जास्त आहे, त्यांच्याकडे होत आहे असं अनालिसिसमध्ये दिसतंय. तुम्ही अजून आणि त्याच्यामुळे हे विरोधी मतप्रवाह जे ते येत आहेत. काल अजित पवार असं म्हटले की आम्ही 288 जागांवरती चाचपणी करणार आहोत, सर्वे करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत काय करता येईल. तुम्हाला खरंच वाटतं का महायुती म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील आणि जर लढले तर आता जी वोट ट्रान्सफरची अडचण लोकसभेला दिसते ती विधानसभेला दिसणार नाही? पहिली गोष्ट तर 288 विधानसभेत फिरण्याचा सारखा अधिकार सर्वच महायुतीच्या पक्षाला आहे. त्यामुळं त्यात काही वेगळं समजण्याची गरज नाही, आपला आपला पक्ष संघटना वाढवणे. दुसरा, महायुतीमध्ये मतं ट्रान्सफर झाले की नाही. भाजप आणि शिवसेनेचे नॅचरल अलायन्स आहे. अजितदादा आमच्यासोबत आले, हे राज्याकरता चांगलं आहे, राज्याच्या विकासाकरता चांगलं आहे. काही काळ लागतो अलायन्सचे मतं ट्रान्सफर व्हायला, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला मतदान झालं, रायगडमध्ये मतदान झालं. बघा, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्हाला मतदानाचा फायदा आला. काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी नाही होत, पण याचा अर्थ असा नाही आहे की त्यामध्ये सारच त्या ठिकाणी होईल किंवा नाही होणार. युतीमध्ये काँग्रेसमध्ये हीच भानगड आहे, राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याकडे ही भानगड आहे. अजूनही उद्धव ठाकरेचे मतं काही शरद पवार साहेबांना किंवा काँग्रेसला नाही मिळत आहे. अजूनही उद्धव ठाकरेंना काही त्यांचीही मतं मिळत नाही आहे. शेवटी जे अलायन्सेस आहे त्या अलायन्समध्ये थोडं मतं ट्रान्सफर व्हायला वेळ लागतो, पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र छोटी निवडणूक आहे, तिथले नरेटिव्ह वेगळे आहेत, तिथले विषय वेगळे आहेत, तिथले उमेदवार वेगळे आहेत. त्यामुळे त्या भागातले उमेदवार हे ज्या पद्धतीनं अलायन्समध्ये काम करतील, तर मला वाटतं की लोकसभेमध्ये एक प्रकारचं खोटारडेपणा झाला महाविकास आघाडीकडनं,
त्या खोटारडेपणामध्ये थोडं आमचे मतं कमी झाले. पण राज्याचा विचार केला तर मागच्या 2019च्या निवडणुकीपेक्षा 2024ला 1747 मतं जास्त आहे भाजपाला. म्हणजे 1,49,00,000 जर विचार केला 12,918 मतं 2019ला आणि आता 1,49,13,000 जवळपास 987 मतं आत्ता आहे. 1700 मतं जास्त मिळूनही आम्हाला 9 सीटवर समाधान मांडावं लागलं आणि त्या काळात आम्हाला 23 सीट मिळाल्या कमी मतं राहूनही. या काळात आम्हाला थोडं त्या ठिकाणी मतं जास्त मिळाले पण सीट कमी मिळाल्या, त्यामुळे मतं ट्रान्सफर झाले नाही असं काही थोडं म्हणता येणार नाही. पण चर्चा काही असू शकतात, पण मला वाटतं NDAमध्ये जर आम्ही लोकसभा लढलो आहे आणि चांगल्या पद्धतीने लढलो आहे, काही सीट कमी झाल्या, काही सीट वाढल्या, काही सीट आम्ही नुकसान झालं, काही सीट फायदा झाला. पण मला वाटतं जर लोकसभा आम्ही एकत्र NDA सोबत आहे तर विधानसभेला NDAच्या दूर जाण्याचा प्रश्न नाही. आता कोण काय बोलतं मला माहिती नाही, पण आमचा पक्षाचा मोठा भाऊ म्हणून आम्ही NDAच्या सोबत आहोत, NDA आमच्या सोबत आहे असं आम्हाला वाटतं. 45पेक्षा जास्त विधानसभा अशा आहेत जिथं भाजप, राष्ट्रवादी किंवा शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर लढले होते, त्याच्यापैकी एक निवडून आला आणि जो पराभूत उमेदवार आहे त्या पराभूत उमेदवाराला त्याची जागा मिळत नाही आता स्पेस. जर महायुतीचं जागा वाटप झालं आणि जिथले आमदार आहेत त्यांनाच जागा द्यायच्या असं ठरलं तर त्या सगळ्यांमध्ये एक अस्वस्थता दिसते. त्याच्यात भाजपचेही लोक आहेत, राष्ट्रवादीचेही लोक आहेत आणि शिवसेनेचेही लोक आहेत. महायुतीमध्ये ही गोष्ट खरी आहे की 45 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी प्रॉबॅबल उमेदवार तिघाहीकडे आहे. राष्ट्रवादीकडे आहे, भाजपकडे आहे, शिवसेनेकडे आहे. ज्या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत त्या ठिकाणी प्रॉबॅबल उमेदवार काही अजितदादाकडे आहे, एकनाथजीकडे आहे. पण शेवटी जर राज्याचा विचार केला, NDA जर राज्यामध्ये जर जनतेच्या विकासाकरता महत्त्वाची असेल, राज्याला न्याय देण्याकरता NDA पाहिजे असेल आणि इकडे तर आपल्याला माहिती आहे की केंद्रात मोदीजी आहे, तर मोदी सरकारच्या उद्याच्या संपूर्ण योजना, मोदी सरकारचे येणारे पुढचे विकासाचे मोठ्या प्रमाणाचे प्रकल्प या राज्यात आणायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी कमी जास्त कराव्या लागतील, काही सीटवर कॉम्प्रोमाइज करावं लागेल, काही कार्यकर्त्यांना एक पाऊल मागे यावं लागेल, काही कार्यकर्त्यांना पुढं जावं लागेल. शेवटी मिशन काय, कोणाला आमदार खासदार करणे हे काही आमचं साध्य नाही आहे. NDAचे सरकार येणे हे आमचं त्या ठिकाणी साधन आहे, ज्या साधनातनं आम्ही महाराष्ट्राचा विकास करू शकतो. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, घर में घुस के मारेंगे. पोलिसांनी सवाल असा केला किंवा अनेक विरोधी पक्षांनी की तुमचे भाषण आता व्हायरल होतात, पण काल देखील जवानांचे जे आहे ते हत्या झाली, मग कुठं गेलं तुमचं वचन? अजूनही जवानांच्या हत्या होत आहेत, काय उत्तर द्या विरोधकांना? कारण आता सोशल मीडियावर मोठा व्हिडिओ व्हायरल होतो. नाही, असं आहे की सरकार अशा घटना झाल्यावर किती ॲक्टिव्हपणे त्या ठिकाणी काम करतं. आता यापूर्वीच्या अनेक वर्ष बघितले असेल स्वातंत्र्यानंतरचे, जेव्हा जेव्हा अशा घटना झाल्या, दुर्दैवी घटना होऊ नये, या घटना महाराष्ट्र देशाकरता चांगल्या नाही आहे. आपले जवान आतंकवाद्याच्या हस्ते मरणं, त्या ठिकाणी शहीद होणे काही योग्य नाही आहे. ते कुणाला आपल्याला सर्वाला हृदयात पटण्यालायक नाही आहे. पण घटना झाल्यानंतर त्या घटनेनंतर करावयाचे जे काही त्या ठिकाणी सरकारचे पावलं आहेत. पूर्वी घटना व्हायच्या, आम्ही शोक व्यक्त करतो, आम्ही आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवू, त्यांना बघू, त्यांना पाहू. पण आपण बघितलं असाल की मोदींच्या काळामध्ये ईट का जवाब पत्थर से दिया आहे. तो काही घटना या व्हायलाच नको, काही त्या ठिकाणी शहीदांचे बलिदान जायलाच नको. पण घटना झाल्यावर मात्र सरकारने केलेल्या कारवाया आणि त्या घटनेबद्दलची केलेली सिरियसनेस याला जास्त महत्त्व आहे. विशालगडावरती मोदींच्या समर्थकांनी विशालगडावरती तोडफोड केलेली आहे असा आरोप शाहू महाराजांनी केला. राज्यामध्ये कायदा आणि सुस्थितीची परिस्थिती सध्या निर्माण झाली. भाजपचं सरकार आहे, भिडेबुद्धी आपले समर्थक आहेत असं बोललं जातं. प्रश्न असा आहे की प्रतापगडासारखं विशालगडाला सरकारी यंत्रणेपासून मुक्त करणार नाही. मला वाटतं कुठलेही जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण एकदा होऊच नये. ज्या ठिकाणी आपले पावित्र्य स्थळ आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं पावित्र्य त्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी अतिक्रमण होऊ नये. ते कुणाच्या काळात झाले, कसे झाले आपल्याला माहिती आहे. आता तो काही आज चर्चेचा विषय नाही.
पण विशाल गडावरचे अतिक्रमणं, प्रताप गडावरचे अतिक्रमणं काढले पाहिजे याकरता राज्याचं संपूर्ण जनतेचं मत आहे. आणि याकरता फक्त लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये, ती अबाधित राहावी याकरताही कृती महत्त्वाची आहे. पण कुठल्याही ऐतिहासिक किल्ल्यावर कुठलेही अतिक्रमण हे सहन करू नये या मताचा मी पक्का आहे. एखाद्या वेळेस माझं व्यक्तिगतही मत आहे की असले अतिक्रमणं हे काढलेच पाहिजे आणि आपलं पावित्र्य, आपलं ऐतिहासिक धरोहर आपण जपासल्या पाहिजे. त्याकरता कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जर निर्माण झाली तर राज्य सरकार त्या ठिकाणी योग्य निर्णय घेईल. मायलेज घेणे हा विषय मी वारंवार सांगतो. गडकिल्ल्याचं रक्षण करणे, गडकिल्ल्याला ऐतिहासिक पावित्र्य जपासणे हे काही मायलेजचा विषय राहू शकत नाही. हा आमच्या संस्कृतीचा विषय आहे. संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. याकरता कुणाला मतं मिळेल, कुणाला नाही मिळणार, याचं मायलेज मिळेल याच्यात सरकारने राहू नये, आम्ही राहू नये. ऐतिहासिक बाबीचं जतन झालं पाहिजे, ऐतिहासिक किल्ल्याचं, गडकिल्ल्याचं जतन झालं पाहिजे. आणि याकरता कोणतीही किंमत, फक्त लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करू नये, पण अतिक्रमण मात्र कुठल्याही गडकिल्ल्यावर, ऐतिहासिक किल्ल्यावर, छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये अशा ठिकाणी होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि समाजाने घेतली पाहिजे. आहे आणि अशा पद्धतीने तोडफोड गुरुजींचे समर्थक करतात. राज्यामध्ये दोन समाजामध्ये वाद होईल असं वागत आहे. एकंदरीत शाहू महाराजांनी पण आरोप केला, पण तुम्ही सरकारनं काय भूमिका घेतली? सरकारने गड किल्ल्यावरचे अतिक्रमण सरकारी व्यवस्थेतनं काढले पाहिजे. सर्व समाजाने सरकारच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण होऊ नये. झाले तर सरकार सक्षम आहे, पण गड किल्ल्यावर, ऐतिहासिक किल्ल्यावरचे सर्वच महाराष्ट्रातले विशालगड, सर्वच गडावरचे, मी तर म्हणेल की या राज्यामध्ये अनेक गडावर असे अतिक्रमण आहेत जे काढले गेले पाहिजेत. ते कुठल्याही व्यक्तीचे असोत ते काढले गेले पाहिजे. याकरता सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि शोधले पाहिजे जाणीवपूर्वक सरकारने. शेवटी आज जर सरकारने या भूमिका घेतल्या नाही तर अतिक्रमणातनं त्या ठिकाणी आपलं ऐतिहासिक पावित्र्य हे संपून जाईल आणि इतिहासही त्या ठिकाणी आपल्याला इतिहासामध्ये हे कोणी माफ करणार नाही, येणारी पिढी माफ करणार नाही. आणि त्यामुळं सरकारने प्रत्येक गोष्टीचा पुढाकार घेतला पाहिजे, अवैध अतिक्रमण काढले पाहिजे. मला वाटतं हे अतिक्रमण आता या इतिहासात जायचं नाही आहे, पण सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. आपण प्रेस घेतोय अधिवेशनाची. आपण विचारतोय महाविकास आघाडीच्या होते नॅरेशन म्हणून तुम्ही सांगितलं की म्हणजे लोकसभेच्या जागा कमी झाल्या. एवढे एकमेव कारण आहे की अजून काही कारण याचं अनालिसिस पक्षामध्ये किंवा संघटनात्मक पातळीवर झालंय का? होय, आम्ही संपूर्ण निवडणुकीचं बूथ वाईज ॲनालिसिस केलं आहे. ज्या ठिकाणी आमची संघटना कमी पडली, ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो ते आम्ही त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या ठिकाणी जनमत कन्फ्युजन झालं त्या कन्फ्युजन काढण्याचा प्रयत्न करतो आहे. पण एक गोष्ट मात्र तुम्ही केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला माझी विनंती राहणार आहे, माझा पूर्ण तुमच्यावर त्या ठिकाणी विनंती आपल्याला करायची आहे राज्याकडून की खोटारडेपणा. आता महिलांना सांगितलं, काँग्रेस पार्टीच्या त्या ठिकाणी प्रचारामध्ये, इंडिया आघाडीच्या प्रचारामध्ये बघा, राहुल गांधींनी असं म्हटलं, ज्या ठिकाणी आमचा खासदार येईल निवडून, ज्या ठिकाणी आमचा खासदार निवडून येईल त्या ठिकाणी आम्ही खटाखट 8,500 रुपये प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला देऊ. खटाखट देऊ 30 तारखेला. मग आता तो व्हिडिओ तुमच्याकडे आहे. किती खोटारडेपणा. त्या महिला बिचारा रांगेत बसलेल्या आहे काँग्रेसच्या कार्यालयात, कोणीच देत नाही. आणि बघा,
राज्याच्या विकासाचा जर विचार केला, राज्याच्या विकासाचा जर विचार केला तर प्रति व्यक्ती, मी तेच सांगतो, 8,000 आणि 15 लाख मी तुम्हाला उत्तर देतो. बोला. या राज्यामध्ये जर मागच्या 10 वर्षाचा विकासाचा दर पकडला तर मागच्या 50 वर्षाचा एकीकडे इतिहास आणि आत्ताचा पुणे 10 वर्षाचा इतिहास, प्रति व्यक्ती 15 लाखापेक्षाही जास्त खर्च हा केंद्र सरकारने विविध माध्यमातून केला, व्यक्तिगत लाभ असो की सार्वजनिक लाभ असो. आता कुणाच्या अकाउंटमध्ये 15 लाख डायरेक्ट टाकू असे मोदीजी म्हटले होते ना. विकसित भारतामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना करू ज्या जनतेला आम्ही त्या ठिकाणी या बाबीचा लाभ होईल. आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट मागच्या 10 वर्षात झालं, डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या मागे इतका पैसा खर्च करण्यात आला. आता यांनी तर असं म्हटलं, आम्ही तर म्हटलं विकासाच्या विषयातनं आम्ही जनतेला 15 लाख रुपये या देशामध्ये विकासाच्या माध्यमातून तुम्हाला सार्वजनिक स्वरूप असो की व्यक्तिगत स्वरूप असो असा फायदा होईल. आता तुम्ही प्रति मानसी काढलं तर राज्याचा जर विचार केला तर प्रति व्यक्ती या राज्यामध्ये खूप त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या ज्याचा जनतेला फायदा झाला. आता हा जो विषय आहे राहुल गांधीचा, हा तर हे म्हटलं, असं नाही म्हटलं कधी मोदीजींनी की बाबा खटाखट जमा होतील. 15 लाख डेव्हलपमेंट, तुम्ही जरा थोडं काढा व्हिडिओ. 15 लाख रुपये तर डेव्हलपमेंट आहे. हर्षवर्धन पाटलांनी या सगळ्या बाबतीत असं विधान करणं कितपत योग्य आहे की इचलकरंजी म्हणजे पाक व्यक्त काश्मीर झालं? त्या बोलण्याच्या त्यावेळेच्या भावना काय होत्या त्याबद्दलचा विचार करावा लागेल. पण कुठल्याही व्यक्ती जेव्हा एखादं भाषण देतो त्या भाषणावेळी कुणाच्या भावना दुखावणार नाही किंवा कुणाच्याही व्यक्तिगत स्वरूपाने कुणाच्याही त्या ठिकाणी अवहेलना होणार नाही याची काळजी आपण सर्व घेतो. मला वाटतं हर्षवर्धन पाटील जे काही बोलले आहे तेव्हा त्या भाषणाचा रूप काय होता, त्या भाषणामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने बोलले, त्यावेळेस काय परिस्थिती होती, का कुठल्या विषयातनं ते बोलले हे जरा बघावं लागेल. तुम्ही लोकसभा 400 पारचा नारा दिलेला होता, तर विधानसभेचा किती पारचा असणार नारा? 200 किंवा 250 काय याला जोडून प्रश्न असा आहे, असं चिंतन एवढं गंभीर होतं का केलेलं की ज्याला थेट अमित भाईंना तुम्हाला बोलवायला कुठे नाही, चिंतन शिबिर नाही आहे. नाही, चिंतन नाही आहे. हे महाअधिवेशन जे आहे ते महाअधिवेशन हे मोदीजींचं तिसरं जे प्रधानमंत्री म्हणून सरकार आला आहे त्या सरकारचा एक अभिनंदन प्रस्ताव आहे. आणि आमच्या सरकार, राज्य सरकारने जे काम या बजेट मांडलं गेलं त्या बजेटचा एक अभिनंदन प्रस्ताव आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या पुण्यनगरीतनं तुमच्या सर्वांची ऊर्जा, तुमची ऊर्जा आमच्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला मिळावं याकरता हे अधिवेशन. अमित भाई साधारण कुठल्याही जेव्हा प्रदेश अधिवेशनाला जातात ते दिवसभर राहतात. शांतपणे मी तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्या
सगळ्यांना माझी विनंती आहे की अध्यक्ष महोदय आपल्याबरोबर अनौपचारिक चालणार आहे. आपल्याशी गप्पा मारणार शेवटचा प्रश्न आहे सगळ्यांच्या वतीने. दोनच प्रश्न आहेत तेवढे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचे किती जागांचं लक्ष आहे? 400 पार प्रमाणे तुम्ही काही घोषणा देणार आहात का? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल एवढ्या जागा निश्चित. मी शेवटी महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची जनता एनडीएचं केंद्रातलं राज्याचं सरकार, 2 चाकाचं सरकार, डबल इंजिन सरकार, धावणारं सरकार, 100च्या स्पीडनं काम करणारं सरकार या महाराष्ट्रात देईल आणि तेवढं बहुमत या महाराष्ट्रात नक्की मिळेल. सगळ्यांचे आभार. आकडे सांगून शेवटी जनतेला आकडे ठरवू द्या ना. तुम्ही संवाद यात्रेची घोषणा केली पण प्रकाश आंबेडकरांनी 26 तारखेपासून आरक्षण यात्रा काढण्याची घोषणा केली. महाराष्ट्रात किती दिवस आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सगळे नेते मिळून घुमसट ठेवणार आहात? नाही बघा, आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे, पण याची सुरुवात खरं तर जी झाली आहे त्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आणि पर्याप्त असलेलं आरक्षण दिलं पाहिजे. सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्याकरता माननीय देवेंद्रजींनी, आता खरं तर हा मोठा प्रश्न आहे, एक डायसवर होऊ शकतो, तिकडं त्यांच्या डायस, आमचे डायस तयार आहे, चर्चा होऊ शकते याची मोठी. पण देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्ण निर्णय केला. उद्धव ठाकरे सरकार आलं, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज सामाजिक आर्थिक दुर्बल कसा आहे हे उद्धव ठाकरे मांडू शकले नाही. आता हा पॉलिटिकल प्रश्न होईल जर असं बोललं तर. मी स्वतः विधिमंडळात आहे मागच्या 18 वर्षापासून. उद्धव ठाकरेचं सरकार सामाजिक आर्थिक दुर्बल मराठा समाजाचं वास्तव्य हे कोर्टात मांडू शकलं नाही, सुप्रीम कोर्टात, म्हणून आरक्षण गेलं. आता प्रश्न आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पूर्ण टिकणारं आरक्षण देणे आणि मराठा समाजावर वर्षानुवर्ष झालेला अन्याय दूर करणे याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण सकारात्मक पद्धतीने आमचे सर्व नेते या ठिकाणी काम करतात आहे. पण या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी योग्य भूमिका घेतली आहे. मला वाटतं सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. ओबीसीचे आरक्षण त्या ठिकाणी टिकावं, कुठलाही संविधानिक प्रश्न निर्माण होऊ नये, कुठलाही सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण होऊ नये, एखादा कुठलाही असा GR निघू नये ज्यातनं सुप्रीम कोर्टामध्ये उद्या पुन्हा भ्रमनिरास होईल. भ्रमनिरास न करता अत्यंत चांगल्या पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला मिळावं याकरता आम्ही सर्व काम करतो आहे. आणि मला वाटतं यातनं चांगला मार्ग निघेल, सामाजिक सलोखा चांगला राहील. गुन्ह्या गोविंदाने राहणारा मराठा आणि ओबीसी समाज, SC ST समाज हा सारा या महाराष्ट्राचं जे या ठिकाणी मोठं आपलं असेट आहे, हे पुढच्या काळातही आपलं हे महाराष्ट्र एकसंघ राहील याकरता सर्वांनी काम करण्याची गरज आहे. आम्हीसुद्धा काम करण्याची गरज आहे. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा योग्य पाऊल उचललं. ते माननीय शरद पवार साहेबांकडे गेले, त्यांनाही विनंती केली आणि सर्व पक्षांनी, मी तर म्हणेल महाविकास आघाडी त्यावेळी अब्सेंट असणे चुकीचं होतं जेव्हा या विषयाची बैठक बोलली एकनाथ शिंदेनी. आता पुन्हा या ठिकाणी आपापलं चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करून सर्व जे आंदोलनकर्ते यांना बोलवून एकदा या आरक्षणाबद्दलच्या भूमिका स्पष्ट झाल्या पाहिजे आणि कुणाच्याही मनात किंतु परंतु राहू नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. मराठा समाजाला टिकणारं व्यवस्थित आरक्षण हे दिलं पाहिजे आणि ओबीसीला कुठलाही धक्का लागून याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.